आज तर मात्र यावर परिणाम काय होत असताना दिसत नाही. मी आज SP साहेबांशी कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे, बीडचा आजी साहेबांशी पण बोलणार आहे. आज किंवा उद्या मी सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर. कारण आता 10-12 दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येते आता की काही नेत्यांच्या दबावामुळं पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाहीये ना, अशी शंका यायला लागली. आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊ सुद्धा नाही. कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही, पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरणार. असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या होला हो करतोय, समाज होला हो म्हणतोय, तुमच्यावरती विश्वास ठेवतोय, तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय. आणि असं वारंवार मग आता आम्ही लय दिवस वाट बघणार नाही, नाविलाजानं मग आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल. हे